जो माणूस आपल्या इराद्यावर ठाम असतो त्याच्यावर विश्वास ठेवा आणि आपलं मन त्या व्यक्तीला द्या. जो चेहऱ्याने नाही तर मनाने सुंदर असतो. स्पष्ट बोलणारा माणूस हा काट्यासारखा असतो. त्याच्या शब्दांमुळे थोडा वेळ दुखू शकतं, पण त्याचा फायदा आयुष्यभर मिळतो. जर तुम्ही एखाद्याला एकदा माफ केलं तर तुम्ही समजदार आहात. दुसऱ्यांदा माफ केलं तर तुम्ही खूप मोठ्या मनाचे आहात. पण तिसऱ्यांदा माफ केलं तर तुम्ही जगातील सर्वात मोठे मूर्ख आहात. जीवनातील सर्वात महाग गोष्ट म्हणजे तुमचा वर्तमानकाळ. तो एकदा निघून गेला की जगातील कोणतीही संपत्ती देऊन तो परत विकत घेता येत नाही. आपल्याला आपले विचार घडवतात, म्हणून शब्दांपेक्षा आपल्या विचारांवर लक्ष द्या, कारण विचार कायम जिवंत राहतात. जसं पृथ्वीवर ऋतू बदलतात तसं जीवनात सुख आणि दुःख येत जात राहतं. वाईट माणसं तुम्हाला हजारोंच्या गर्दीतही सापडतात, जसं वासरू गायींच्या कळपात आपल्या आईला शोधतं. पण जो बासरी वाजवणाऱ्या श्रीकृष्णावर मनापासून विश्वास ठेवतो तो वाईटातही चांगुलपणा शोधतो. जो माणूस खूप हसतो आणि खूप बोलतो, जर तो अचानक शांत झाला तर समजा तो आतून खूप तुटलेला आहे. कधीही स्वतःवर गर्व करू नका. दगडही जड असतो, पण पाण्यात पडला की आपलं अस्तित्व गमावतो. जर देव तुम्हाला जास्त वाट पाहायला लावत असेल तर कदाचित तुम्ही मागितल्यापेक्षा जास्त देण्याची त्याची तयारी असेल. थोडं संयम ठेवा, कारण आनंद कायम थांबत नाही, तर दुःखाची काय अवकात आहे. जेव्हा आई चिंतेत असेल तेव्हा काही करू नका. फक्त डोळे बंद करून श्रीकृष्णाचं नाव घ्या. बुद्धीनं पैसा कमावता येतो, पण पैशानं बुद्धी विकत घेता येत नाही. सगळे आपलेच वाटतात जोपर्यंत आपण इतरांसाठी जगतो, पण जरा स्वतःसाठी जगायला सुरुवात केली की जगच शत्रू बनतं. जीवनाचा अनुभव सांगतो की लहान माणूस मोठ्या प्रसंगी कामी येतो आणि मोठा माणूस छोट्या गोष्टीवर आपली अवकात दाखवतो. काही लोक तुमच्या हातातून निसटू शकतात, पण तुमच्या नशिबातून नाही. जीवनात पुढे जायचं असेल तर इतरांवर नाही तर स्वतःवर विश्वास ठेवा. घराचे दरवाजे लहानच ठेवा, कारण जो वाकून आत येतो तोच खरा आपला असतो. जर देवावर विश्वास असेल तर संकटातही मार्ग सापडतो. ज्ञानी माणसाला समजावता येतं, अज्ञानी माणसालाही समजावता येतं, पण अभिमानी माणसाला कोणीच समजावू शकत नाही. त्याला फक्त वेळच समजावते. आजकाल परक्यांच्या प्रेमावर विश्वास ठेवणं कठीण झालं आहे, कारण कधीकधी आपलेच लोक आपल्यावर हसतात. जितके सत्य राहाल तितके एकटे पडाल. जेव्हा जीवन तुम्हाला रडवतं तेव्हा समजा जीवन तुम्हाला शिकवतं आहे. रागावण्यापेक्षा एखाद्याची आपल्या आयुष्यातील किंमत कमी करणं जास्त चांगलं. कोणीही कायमचं सोबत राहत नाही. कोणी आपलं दूर जातं तर कोणी परकं आपलं होतं. नातं एकाच्या प्रयत्नाने नाही तर दोघांच्या सहभागाने टिकतं. जो माणूस तुमच्या दुःखात स्वतःचा आनंद विसरतो तो माणूसच तुमचा खरा आपला असतो. जीवनात हळू चाललं तरी चालेल, पण थांबू नका, कारण जे थांबत नाहीत तेच सगळ्यात पुढे जातात. एखाद्या व्यक्तीला तुम्ही वर्षानुवर्ष ओळखू शकत नाही, पण एकदा रागात पाहिलं की त्याचं खरं रूप समजतं. विश्वास एकदा तुटला की तो पुन्हा कधीही पूर्ण जोडला जात नाही. जीवनात कायम आनंदी राहायचं असेल तर स्वतःला इतकं मजबूत बनवा की कोण असो वा नसो तुम्हाला फरक पडू नये. रात्र जितकी काळी असते तारे तितके जास्त चमकतात. दुःख जितकं गंभीर असतं देव तितकाच जवळ असतो. जीवनात खूप व्यस्त राहा, मग बघा तुम्ही खूप आनंदी राहाल. जो तुमची खूप काळजी घेतो त्याला कधीही दुर्लक्ष करू नका, नाहीतर एखाद्या दिवशी दगड जमा करताना तुम्ही हिरे गमावलेत हे कळेल. धोका देऊन जगण्यापेक्षा एकटं राहून शांत जगणं चांगलं. स्वतःवर विश्वास ठेवा. एक दिवस तुमची गोष्टही प्रेरणादायी कथा बनेल. संघर्षाशिवाय जीवन नाही, त्याला घाबरू नका, त्याच्याशी लढायला शिका.